कार्यक्रम की तैयारी करने में? अभी तो हमको 3 दिन करने के लिए बोले हैं और हम लोग 3 दिन ही परफॉर्मेंस करेंगे। और जैसे कि डाल खाई और पंद्रसी और घुड़का जो हमारा उड़ीसा का फेमस डांस है। क्या अलग रहता है क्लासेस में? डांस में क्या अलग रहता है? हमारा जो डांस है, जो पब्लिक लोग जो है वो हमारे डांस देख के, हमारे रिदम देख के बहुत बहुत उत्साहित होते हैं। और हमारे डांस ही, हमारे उड़ीसा के जो संस्कृति डांस है हमारा वही फेमस है। और इसलिए हम लोग उड़ीसा से इतने दूर आए हैं। जो परफॉर्म करने वाले आप लोग कितने दिन तक तैयारी कर रहे हैं? सर, तैयारी कितने दिन से तैयारी रहती है आपकी ये? हम लोग तो कर रहे हैं, 3 दिन से ही तैयारी कर रहे हैं और परफॉर्मेंस करके ही स्टेज पे दिखाने वाले हैं। कौन कौन सा परफॉर्मेंस करने वाले हैं? अभी तो हम जो अभी करेंगे स्टेज पे वो डालखाई डांस करेंगे, डालखाई फोक डांस जो है। और कल हम करेंगे पंद्रसी जो हमारा उड़ीसा का मस्त जो डांस कहते हैं फोक डांस। और घुड़का करेंगे परसों। हाँ, यहाँ आकर कैसे लगा आपको ये कार्यक्रम? यहाँ आके हमको बहुत बहुत अच्छा लगा और हम लोग बहुत बहुत ही एक्साइटेड हैं परफॉर्मेंस करने के लिए स्टेज पे। और बेस्ट करेंगे और बेस्ट करके ही दिखाएंगे। आप पब्लिक को क्या ये देखिए, सर, पब्लिक को क्या अपेक्षा करते हैं? पब्लिक को तो मैं बहुत बहुत धन्यवाद बोलती हूँ, जो कि पब्लिक भी हमको बहुत सपोर्ट कर रहे हैं। और पब्लिक भी हमको बहुत उत्साहित करते हैं डांस करने के लिए। और जो हमारा रिदम भी बजता है तो उनको भी मतलब बहुत अच्छा लगता है। लगभग कितने परफॉर्म कर दिए आपने अब तक हम लोग तो बहुत मतलब बहुत सालों से ये परफॉर्मेंस कर रहे हैं, जैसे कि 5-6 साल से और अधिक से ये कर रहे हैं और करके आ रहे हैं। हमारे कला, हमारे संस्कृति को बचा के ही हम लोग वो रखते हैं। आपके साथ साथ कितने लोग हैं, कितनी टीम है? हमारे साथ तो 21-22 लोग हैं। आपका नमस्कार, नाम बताओ। मेरा नाम शिवानी सुना है। आपका नाम बोलो, सॉरी, क्या कहना चाहिए? नमस्ते, मेरा नाम धीरेन्द्र कुमार पंडा है। हम लोग उड़ीसा से आए हैं और ये महाराष्ट्र गवर्नमेंट और उड़ीसा गवर्नमेंट के अंतर्गत। बोलो, नाम बोलो आपका, बोलो। नमस्ते, मेरा नाम धीरेन्द्र कुमार पंडा है। हम लोग उड़ीसा से आए हैं। महाराष्ट्र गवर्नमेंट और उड़ीसा गवर्नमेंट के जो एक्सचेंज प्रोग्राम है उसी के अंतर्गत हम लोग इधर भागीदारी लेने के लिए आए हैं। और मैं धन्यवाद देना चाहता हूँ मैं महाराष्ट्र गवर्नमेंट को कि हमको यहाँ हमारा कला दिखाने का, प्रदर्शन करने के लिए हमको मौका मिला। ठीक है, आप अभी क्या क्या प्रोग्राम रहेगा यहाँ पर? आज तो हम लोग का है, जो हम लोग का वेस्टर्न उड़ीसा का जो पॉपुलर डांस है, डालखाई डांस है, वो आज हम लोग प्रदर्शन करेंगे। फिर अगले दिन हम लोग का ट्राइबल डांस है, जो घुड़का डांस है, उसी का परफॉर्मेंस है। और तीसरे दिन हम लोग का जो है डांस वो पंजरसी बोल के है, जो पंज वाद्य से बनती है, वही हम लोग प्रदर्शन करेंगे। जनता को क्या आह्वान करेंगे आप? सर, जनता को क्या बताएंगे? कहते हैं उन लोगों को तो मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा कि हम लोग को एनकरेज करे, हम लोग को कलाकार लोगों को, कि उनके एनकरेज से ही हम लोग कलाकार का मतलब खुशी मिलती है। हम लोग को परफॉर्मेंस करने के लिए और ज़्यादा इंटरेस्ट बढ़ेगा। अब तक के जो कार्यक्रम है आपके, तो लोगों का कैसा रिस्पॉन्स मिला आपको? बहुत सारा अच्छा रेस्पॉन्स आया है। अभी तक तो हम लोग भारत के बहुत सारे राज्य में हम लोग का कला प्रदर्शन किए हैं। हम लोग तो संस्कृति मंत्रालय भारत सरकार के 7 जोनल जो है, उस 7 जोनल में अब हम लोग का कर चुके हैं परफॉर्मेंस। और माझं नाव अमेय अरुण पाटील, सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आपण एक भारत श्रेष्ठ भारत या प्रोजेक्टच्या अंतर्गत ओरिसाचे कलाकार आणि महाराष्ट्राचे कलाकार यांचा मिळून कार्यक्रम इथे छत्रपती संभाजीनगर तापडिया नाट्यगृह येथे आपण आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाचं नाव आहे लोकोत्सव आणि हा त्रिदिवसीय कार्यक्रम आहे। आज याच्यात जे सादरीकरण होणार आहे ते भक्तिरंग आहे। उद्याचं जे आहे ते आपलं आदिरंग म्हणजे आदिवासी जाती जमाती महाराष्ट्रातल्या यांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे। आणि परवाच्या दिवशी लोककला लोकनृत्य महाराष्ट्राचे यांच्याबरोबर हे सादरीकरण होणार आहे। आपल्या कार्यक्रमाबरोबर ओडिसाचे कलाकार आज डालखई नृत्य, उद्या उद्या त्यांची लोकनृत्य लोककला हे सादर केले जाणार आहेत।
आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं व्हिज्युअलायझेशन होतं की सगळे जे भारताच्या ज्या सांस्कृतिक कला आहे त्याचं आदानप्रदान व्हावं. त्या निमित्ताने हा एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये आयोजित केला जातो आणि आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब व आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांच्या प्रोत्साहनामुळेच आमच्या कलाकारांना ही संधी मिळते आहे. महाराष्ट्र राज्य व ओडिशा राज्याचे कलाकार हे एकत्रितपणे छत्रपती संभाजीनगरच्या रहिवाशांसाठी आणि नागरिकांसाठी इथे खास भेट घेऊन आले. तर मी सर्वांना आवाहन करेन की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने तापडिया नाट्यगृह येथे कार्यक्रमाला आपण हजर व्हावा. हा विशेषतः हा कार्यक्रम विनामूल्य आहे आणि ज्या कलाकारांना बघण्यासाठी म्हणजे आपण टी व्ही किंवा इथे आपण कार्यक्रम बघतो तर तेच कार्यक्रम इथे आपल्याला ओडिसाचे कलाकार आणि महाराष्ट्रातील विविध कलाकार इकडे सादरीकरण करणार आहे. तर आमची नम्र विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी हजर राहावे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी किती वेळ लागेल? ये जो प्रोग्राम है ये कंडक्ट करने के लिए हमें एक 2 से 3 वीक्स का ये लगा. जैसे उड़ीसा के जो कलाकार आप देख रहे हो ये यहाँ से कम 800-900 किलोमीटर दूर से आए. तो इन्हें बुलाना, इन्हें अपील करना, इनका ट्रेन से बुकिंग करना, ये सब करके इन्हें आने के लिए टाइम लगा. और हमारे जो सांस्कृतिक मंत्री है उनके प्रोत्साहन के वजह से ये प्रोग्राम हो गया और उन्होंने जो मोटिवेशंस दिया था उन्होंने हमें काफ़ी सहकार्य किया कि ये जो उड़ीसा के कलाकार है उन्हें यहाँ पे निमंत्रित करने के लिए. बरं, यांना तुम्ही काही पारितोषिक वगैरे देणार आहात? पारितोषिक म्हणजे यांना आपण आपल्याकडची जी महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्र ही सरस्वतीचं आपण म्हणजे सरस्वती असलेलं राज्य आहे आणि त्यामुळे आपल्याकडची जी लोककला, लोकनृत्य आणि आदिवासी जाती जमाती याच्यावरची जी पुस्तकं आहेत ती आम्ही आमच्याकडून यांना भेट म्हणून देत आहोत, जेणेकरून आपल्याकडची कला आहे ती सुद्धा ह्या कलाकारांना कळेल. आपलं नाव सर? माझं नाव डॉक्टर अमेय अरुण पाटील. आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताच सरदार वल्लभभाई जे आहे त्यांची जयंती 140व्या जयंतीनिमित्त एक भारत श्रेष्ठ भारत ही जी काही योजना राबवली होती त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये भारतातल्या युनिटी म्हणजे अजून ती बळकट करणे, एकता अजून बळकट करणे हे त्यांचं मेन इंटेन्शन होतं, उद्दिष्ट होतं. आणि त्यानुसार आपल्या महाराष्ट्राची जी जोडी आहे ती ओडिशासोबत त्याच्यामध्ये एक हे करण्यात आलं. कारण ओडिसासोबतचे भारताचे महाराष्ट्र ओडिसाचे जे संबंध आहेत ते फार प्राचीन आहेत. आता आपण बघू शकतो की जगन्नाथपुरीचं मंदिर, तिथलची जी यात्रा आहे त्याचा संबंध थेट महाराष्ट्राशी येतो. त्याचप्रमाणे ओडिसामध्ये साड्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्राच्या प्रिंट्स पण आपल्याला ओडिसामध्ये तिथल्या साड्यांवर बघायला मिळतात. म्हणजे हे जे रिलेशन जे आधीपासूनच आहे ते अजूनच घट्ट या कार्यक्रमातून करण्यात येतं. याच्यामध्ये युवा असू देत, लहान मुलं असू देत किंवा ज्येष्ठ नागरिक असू देत, त्यांचं पण प्रामुख्याने सहभाग असतो. ते सुद्धा इंटरेस्ट घेऊन अशा कार्यक्रमांसाठी असतात आणि जेणेकरून वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती म्हणजे एकमेकांना कळेल आणि महाराष्ट्राला सुद्धा ओडिशाचं किंवा ओडिशाला सुद्धा महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे, जे लोकरंग आहेत, जे भक्तिरंग आहेत, जे आदिवासी प्रकार आहेत ज्या ज्या राज्यांमधले ते ह्या कार्यक्रमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि यावर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांनी सुद्धा छान ॲक्शन घेतलेली आहे. त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालय मुंबईतर्फे आयोजित हा जो आज इथे कार्यक्रम आपण ठेवला आहे त्याचाच एक भाग. माझं नाव स्नेहा सोन्नेकर. नमस्कार, मी शिवशाहीर प्राध्यापक प्रवीण जाधव. हा जो कार्यक्रम होतोय लोक उत्सव सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं नियोजन हे मी करत आहे. गेल्या 2 आठवड्यापासून या कार्यक्रमाचं आम्ही सगळं नियोजन करतोय. आमचे मित्र अमेय पाटील दादा असतील, त्याचबरोबर अंकुश दादा असतील, आम्ही हे सगळे मिळून या कार्यक्रमाचं नियोजन करतोय. मग जे ओडिसावरून हे कलाकार येत आहेत ते कधी बसले, कुठपर्यंत आले, त्यांचं सगळं फॉलो मी घेत होतो वेळोवेळी. परत त्याचबरोबर आपले जेवढे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ज्या कला आहेत, मग भक्तिरसात आज हमीद सय्यद यांचं भारुडाचं कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे भजन असेल, कीर्तन असेल, याचंसुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. आपल्या महाराष्ट्राच्या लोककलेसोबतच ओडिसांची जी लोककला आहे
त्याचं देखील या ठिकाणी सादरीकरण होणार आहे. हा 3 दिवसाचा हा महोत्सव आहे, मोठा लोकउत्सव. तर माझी एवढीच विनंती असेल छत्रपती संभाजीनगरकरांना की आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद. वर्षापासून आहे मी कलावंताचं मला खूप जाण आहे. मी सांस्कृतिक कार्य संचालन विभाग आज मुंबईचा आहे. प्रत्येक वेळेस असे नवीन नवीन उपक्रम राबत असतात. फक्त दुःख एवढं वाटतं की लोक येत आहेत पाहायला. लोकांनी स्वतःहून असे कार्यक्रम पाहिले पाहिजे. पण तरी सध्या सांस्कृतिक कार्य संचालनाचे अधिकारी वर्ग आहेत, सर्वांनाच कॉन्टॅक्ट करून हे करून पाहिजे. आज असं नाही की शासनाचा कार्यक्रम केला ॲडव्हर्टाईज दिली येत राहतो, तसं नाही. पण अगदी आपल्या घरचा कार्यक्रम समजून प्रत्येकाशी संपर्क करतात आणि आपण केलं तुम्ही यायलाच पाहिजे हक्कानं सांगतात. एक त्यांचं मोठेपणा किंवा करण्यासारखं आहे. त्याच्यामुळं जी आज आलेली मंडळी आहे तिच्या आग्रह खातात त्यांनी अगदी घरचा कार्यक्रम यावंच लागत म्हटल्यानंतर माणूस आवर्जून जातो. तिथं आपलेपणा दिसून येतो. त्यामुळं त्या सांस्कृतिक कार्य संचालन ह्या विभागाचं खरोखर आभार मानावर होत आहे. आणि असे कार्यक्रम आज ओडिसाचे कलावंत आणलेत त्यांनी, म्हणजे किती मोठा उपक्रम आहे पाहिला आपल्यासाठी. आपण ते जाऊ शकत नाही, पण त्यांना इथं चालवले, आपल्यासाठी चालवले ना, लोकांसाठी चालवले. तोपर्यंत त्याचा खूप फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं.